नेक्स्ट टॉपिक बघा, केमिकल रिएक्शन्स अँड एलिमेंट्स. The driving force behind the formation of a chemical bond is to attain an electronic configuration with a complete octet. लक्षात ठेवा वाक्य हे. जनरली कुठलाही केमिकल बॉन्ड ज्या वेळेला फॉर्म होतो, तो केमिकल बॉन्ड कशा पद्धतीनं फॉर्म होतो किंवा त्याच्या पाठीमागे काय लॉजिक आहे, तर ते लॉजिक आहे ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूल मध्ये असं सांगितलेलं आहे की बॉन्ड फॉर्म होत असताना कोणताही एलिमेंट त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स मिळवायचा प्रयत्न करतो. ते 8 याच्यासाठी ऑक्टेट आणि त्याच्याशी रिलेटेड हा रूल म्हणून त्याला ऑक्टेट रूल असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्याला त्यांनी काय म्हटलंय, दिस इज द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड फॉर्मेशन ऑफ एनी केमिकल बॉन्ड. मग तो केमिकल बॉन्ड फॉर्म होत असताना इलेक्ट्रॉन्स दिले जातात, घेतले जातात, इलेक्ट्रॉन्स दोघांच्या मध्ये शेअर केले जातात. अशा वेगवेगळ्या प्रोसेसेस त्याच्यामध्ये आहेत. द atoms attain a complete octet by giving, taking or sharing of electrons with each other. तीच आता सांगितलं. हे ऑक्टेट मिळवण्यासाठी ऍटम्स काय करतात, इलेक्ट्रॉन्स देतात, घेतात किंवा शेअर करतात. त्याच्या पुढचा पॉइंट आहे केमिकल रिएक्शन. ड्युरिंग केमिकल रिएक्शन्स composition of matter changes and that change remains permanent. केमिकल रिएक्शन मध्ये मॅटरचं कंपोजिशन बदलतं आणि जो काही चेंज झालेला आहे तो परमनंट राहतो, तो तसाच चेंज राहणार. हायड्रोजन आणि ऑक्सिजन जर समजा आपण कन्सिडर केलं, हायड्रोजन ऑक्सिजन या दोघांना एकत्र आणलं तर याच्यापासून वॉटर तयार होतं. याचा फॉर्मॅटच बदलतो. ऍक्च्युली कसं आहे, हायड्रोजन जे आहे ते स्वतः पेट घेतं, ज्वलनशील आहे. ऑक्सिजन जो आहे तो ज्वलनास फक्त मदत करतो, स्वतः नाही तो पेट घेत. आणि H2O जे आहे ते काय करतात, ते आग विझवण्यासाठी वापरतात. म्हणजे प्रॉपर्टीज बघा किती अपोजिट वेगळ्याच तयार होतात. त्यामुळं केमिकल रिएक्शन झाल्या त्याच्यापासून जे प्रोडक्ट मिळतो त्याच्या प्रॉपर्टीज आणि ओरिजिनल रिएक्टंट्स यांच्या प्रॉपर्टीज खूप फरक असतात आणि हे फरक परमनंट राहतात. बट ड्युरिंग फिजिकल चेंज ओनली स्टेट ऑफ मॅटर चेंजेस अँड धिस चेंज इज ऑफन टेम्पररी इन नेचर. मात्र जर तुम्ही फिजिकल चेंज कन्सिडर केला तर फक्त तिथं स्टेट बदलते. आता पाण्याचा जर विचार केला आपण तर पाणी वॉटर व्हेपरच्या फॉर्मॅटमध्ये, वाफेच्या स्वरूपात, गॅसेस स्टेटमध्ये असू शकतं, लिक्विड फॉर्मॅटमध्ये असू शकतं, आईस म्हणजे बर्फ सॉलिड फॉर्मॅटमध्ये पण असू शकतं. पण हे सगळे चेंजेस टेम्पररी असतात. थोडे जरी टेम्परेचर चेंजेस केले तर या स्टेट्स बदलतात, मात्र प्रॉपर्टीज बदलत नाही. ए फिजिकल चेंज टेक्स प्लेस ड्यू टू चेंज इन द पॅरामीटर्स सच ॲज टेम्परेचर, प्रेशर. हे फिजिकल चेंजेस किरकोळ पॅरामीटर्स मध्ये जर तुम्ही चेंजेस केले, फॉर एक्झाम्पल टेम्परेचर, प्रेशर, तर हा बदल तुम्हाला दिसून येतो. ऑफन ए फिजिकल चेंज इज रिव्हर्सिबल. फिजिकल चेंज हा रिव्हर्सिबल आहे. वॉटर वेपरचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये करता येतं, वॉटरचं कन्व्हर्शन आईसमध्ये करता येतं आणि बरोबर याच्या रिव्हर्स पण तुम्ही चेंजेस करू शकता. द कंपोजिशन ऑफ मॅटर रिमेन्स द सेम इन ए फिजिकल चेंज. फिजिकल चेंज मध्ये मॅटरचं जे काही कंपोजिशन आहे ते आहे असंच राहतं. त्याचा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो आहे असाच राहतो. त्याच्यातले ओरिजिनल जे एलिमेंट्स आहेत ते आहे तसेच राहतात, त्याच्यात काही बदल होत नाही. फॉर एक्झाम्पल, आईस इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू वॉटर ऑन हिटिंग अँड वॉटर इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू आईस ऑन कुलिंग. आईसला हीट केलं तर वॉटरमध्ये कन्व्हर्शन होतं, वॉटरला कूल केलं तर आईसमध्ये कन्व्हर्शन होतं. बट इफ कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस ड्युरिंग अ प्रोसेस इट इज कॉल्ड अ केमिकल चेंज. पण त्याचं जर कंपोजिशन बदललं, म्हणजे आता हे बघा इथं वॉटर बद्दल सांगितलं, तुम्ही वॉटर आईस लिहा, वॉटर व्हेपर लिहा, तुम्ही फॉर्म्युला काय लिहिणार आहे,
तुम्ही फॉर्म्युला H2O लिहिणार आहे. हे कंपोजिशन बदलतच नाही. मग ते आईस असेल, लिक्विड वॉटर असेल, वॉटर व्हेपर असेल, हाच फॉर्म्युला राहणार. पण जर त्याचं कंपोजिशन जर बदललं तर मग मात्र त्याला फिजिकल चेंज म्हणता येणार नाही, त्याला केमिकल चेंज म्हणावं लागेल. A chemical reaction is a process in which some substances undergo bond breaking and are transformed into new substances by formation of new bonds. केमिकल रिएक्शन मध्ये काय होतं, काही बॉन्ड्स ब्रेक होतात, रिएक्टंट्स असतात, त्या रिएक्टंट्स मधले काही बॉन्ड्स ब्रेक होतात आणि नवीन सबस्टन्सेस तयार होतात. ते नवीन सबस्टन्सेस तयार होत असताना नवीन बॉन्ड फॉर्म होतात. मग ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसलाच काय म्हणतात, केमिकल रिएक्शन असं म्हणतात. द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन ए केमिकल रिएक्शन आर कॉल्ड ॲज अ रिएक्टंट्स. जे सबस्टन्सेस केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेतात त्यांना रिएक्टंट्स म्हणतात. Whereas the substances formed as a result of chemical reaction by formation of new bonds are called as products. आणि जे कंपाऊंड्स किंवा सबस्टन्सेस केमिकल रिएक्शन नंतर तयार होतात, त्यांच्यामध्ये नवीन बॉन्ड्स फॉर्म होऊन नवीन कंपाऊंड्स तयार होतात, त्यांना म्हणतात प्रोडक्ट्स. फॉर एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस बाय कंबशन ऑफ कोल इन एअर इज अ केमिकल रिएक्शन. कोल म्हणजे कार्बन, एअर म्हणजे O2, या दोघांची जर तुम्ही रिएक्शन केली, हीट केलं, तर याच्यापासून CO2 तयार होतो. ही केमिकल रिएक्शन. इन धिस रिएक्शन कोल, कार्बन अँड ऑक्सिजन फ्रॉम एअर आर द रिएक्टंट्स. हे दोघं रिएक्टंट्स आहेत. व्हाईल कार्बन डायऑक्साइड इज अ प्रोडक्ट, CO2 हा प्रोडक्ट आहे. A chemical reaction is represented by writing a chemical equation. या पद्धतीनं तुम्ही इक्वेशन लिहून ती केमिकल रिएक्शन सांगू शकता. नेक्स्ट पॉइंट बघा, केमिकल इक्वेशन्स. कन्सिडर ए केमिकल रिएक्शन. ए कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे ZnSO4 आहे दिलेला. is formed an addition of zinc dust to blue solution of copper sulfate. म्हणजे झिंक सल्फेट तयार होतं, त्याचं कलरलेस सोल्युशन असतं झिंक सल्फेट, म्हणजे हा तिथला प्रोडक्ट आहे. आणि रिएक्टंट कोण आहेत बघा, झिंक डस्ट इज ऍडेड टू ब्ल्यू सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. म्हणजे झिंक डस्ट प्लस कॉपर सल्फेट यांची रिएक्शन केली की कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट तयार होतं. धिस केमिकल रिएक्शन कॅन बी रिटन इन ब्रीफ ॲज फॉलोज. हीच केमिकल रिएक्शन तुम्ही थोडक्यामध्ये असं लिहू शकता. ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट प्लस झिंक डस्ट, याच्यापासून काय तयार झालं, ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट तयार होईल, प्लस कॉपर त्याच्यातून बाजूला झालेला आहे. धिस अ सिंपल वे ऑफ रिप्रेझेंटिंग अ केमिकल रिएक्शन इन वर्ड्स इज कॉल्ड ए वर्ड इक्वेशन. तर हे वर्ड इक्वेशन, जे काही रिएक्शन घडते ते असं थोडक्यात शब्दामध्ये मांडणे, हे वर्ड इक्वेशन आहे. A word equation can be written in a further condensed form by using chemical formulae as follows. हेच आता केमिकल फॉर्म्युले वापरून लिहायचं. कॉपर सल्फेट साठी CuSO4, झिंक डस्ट साठी झिंक Zn, एरो दाखवलेला आहे, ZnSO4 झिंक सल्फेट साठी आणि कॉपर. या पद्धतीनं रिएक्शन मांडायचं. धिस रिप्रेझेंटेशन of a chemical reaction in a condensed form using chemical formulae is called as chemical equation. याला केमिकल इक्वेशन म्हणायचं. तर बघा, या केमिकल इक्वेशन बद्दल त्याने आणखीन थोडं डिटेलमध्ये परत पुढे सांगितलेलं आहे. सो इन धिस इक्वेशन कॉपर सल्फेट अँड झिंक आर रिएक्टंट्स, जे डाव्या बाजूला आहेत ते.
They react with each other to form copper particles and a solution of colorless zinc sulfate as a products having totally different properties. हे दोन रिएक्टंट्स एकमेकांशी रिएक्ट होतात, त्याच्यापासून कॉपरचे पार्टिकल्स आणि कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट तयार होतं. उजव्या बाजूला जो काही प्रोडक्ट तयार होतो त्याच्या प्रॉपर्टीज आणि डाव्या बाजूच्या रिएक्टंट्स यांच्या प्रॉपर्टीज पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. द आयोनिक बॉन्ड इन द रिएक्शन CuSO4 breaks and ionic bond in the product ZnSO4 is formed during the reaction. थोडीशी वाक्यरचना बघा. The bond in CuSO4 मध्ये जो बॉन्ड आहे तो आयोनिक बॉन्ड आहे तो ब्रेक होतो. अँड द आयोनिक बॉन्ड इन ZnSO4 मध्ये जो आयोनिक बॉन्ड तयार होतो तो या रिएक्शन मध्ये फॉर्म होतो म्हणून सांगितलंय. म्हणजे CuSO4 मधला बॉन्ड ब्रेक होतो, ZnSO4 मध्ये बॉन्ड फॉर्म होतो, हे त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, रायटिंग ए केमिकल इक्वेशन. आता आपल्याला ते केमिकल इक्वेशन जे लिहायचं आहे त्या संदर्भात त्यांनी काही ठराविक रूल्स रेग्युलेशन सांगितलेले आहेत, ते बघूयात आपण. त्यालाच त्यांनी म्हटले कन्व्हेन्शन्स. द कन्व्हेन्शन्स फॉलोड व्हाईल रायटिंग ए केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन लिहित असताना काही ठराविक नियम आहेत, ते नियम बघा. फर्स्ट, in a chemical equation reactants are written on left hand side. reactants डाव्या बाजूला लिहायचे आहेत, while products on right hand side. आणि products जे आहेत ते उजव्या बाजूला लिहायचे आहेत. an arrow heading towards products is drawn in between them. आणि मग तुम्ही काय करायचं आहे, रिएक्टंट कडून प्रोडक्ट कडे जाणारा असा बाण दाखवायचा आहे. इट इंडिकेट्स द डिरेक्शन ऑफ रिएक्शन. रिएक्शन नेमकी कशी घडणार आहे, कोणत्या दिशेत घडणार आहे याची डिरेक्शन हे हा एरो दाखवेल. इफ रिएक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स आर 2 or more, जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिएक्टंट आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स असतील, दे आर लिंक्ड विथ ए प्लस साइन इन बिटवीन देम. जर एकापेक्षा जास्त रिएक्टंट असतील तर त्यांच्यामध्ये प्लस साइन लिहायचं. फॉर एक्झाम्पल, इन अबोव इक्वेशन ए प्लस साइन इज ड्रॉन इन बिटवीन रिएक्टंट्स USO4 अँड झिंक अँड ए प्लस साइन इज ड्रॉन इन बिटवीन प्रोडक्ट ZnSO4 अँड Cu. आताच आपण रिएक्शन बघितली, त्याच्यामध्ये आपण प्लस साइन वापरलेलं आहे. द फिजिकल स्टेट्स ऑफ रिएक्टंट्स आर इंडिकेटेड इन द इक्वेशन. आता या नवीन गोष्टी सुरू होतील बघा. तुम्ही जे काही रिएक्टंट्स किंवा प्रोडक्ट्स घेतलेले आहेत त्यांचं फिजिकल स्टेट म्हणजे वेदर दे आर इन सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट, गॅसियस स्टेट, ॲक्वियस सोल्युशन, हे सगळं तुम्हाला तिथं सांगावं लागेल. द गॅसियस, लिक्विड अँड सॉलिड स्टेट्स आर इंडिकेटेड बाय रायटिंग लेटर्स. गॅसियस साठी G, लिक्विड साठी L, सॉलिड साठी S, रिस्पेक्टिव्हली इन ब्रॅकेट्स. ते तुम्हाला ब्रॅकेट्स मध्ये सांगावे लागतील. Also, if a product is gaseous, instead of G, it can be indicated by an arrow pointing upwards. जर एखादा प्रोडक्ट गॅसियस स्टेट मध्ये असेल, प्रोडक्ट म्हणते उजव्या बाजूला, तर तिथं असा अपवर्ड डिरेक्शन मध्ये, त्याच्यानंतर त्या प्रोडक्टचा फॉर्म्युला लिहा, त्याच्या पुढे अपवर्ड डिरेक्शन मध्ये असा एरो दाखवा. मग तशा परिस्थितीमध्ये तुम्ही हे कंसामध्ये G नाही लिहिलं तरी चालतं. तिथं समजलं जातं की हा गॅस आहे आणि तो निघून गेला त्याच्यातून. इफ प्रोडक्ट फॉर्मड इज इनसोल्युबल सॉलिड. जर समजा जो प्रोडक्ट तयार झालेला आहे त्याचा सॉलिड फॉर्मॅट मध्ये तयार झालं, दॅट इज इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट. प्रोडक्ट सॉलिड फॉर्मॅट मध्ये तयार झाला तर तो सॉलिड कलेक्ट होतो आणि तो खाली जाऊन बसतो, त्याला प्रेसिपिटेट असं म्हणतात. शुद्ध मराठीमध्ये त्याला अवक्षेप असं म्हणतात. हा प्रेसिपिटेट जर असेल तर तिथं सॉलिड लिहायच्या ऐवजी देन इन्स्टेड ऑफ S इट कॅन बी इंडिकेटेड बाय एन एरो
पॉइंटिंग डाऊनवर्ड्स, त्यावेळेला असा एरो दाखवायचा खाली. मग असं डाऊनवर्ड असेल प्रोडक्टमध्ये बरं का फक्त हे, तर तो सॉलिड फॉर्मॅटमध्ये आहे असं कन्सिडर केलं जाईल. असा अपवर्ड मध्ये एरो दाखवला तर तो गॅसियस स्टेटमध्ये आहे असं कन्सिडर केलं जाईल. When reactants and products are in the form of a solution in water, जर रिएक्टंट आणि प्रोडक्ट हे सोल्युशनच्या फॉर्मॅटमध्ये आहेत आणि सोल्युशन तयार करण्यासाठी काय वापरले, वॉटर वापरले, म्हणजेच त्यांचं ॲक्वियस सोल्युशन आहे. दे आर सेड टू बी प्रेझेंट इन ॲक्वियस सोल्युशन स्टेट. त्यामुळे इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा, ॲक्वियस सोल्युशन म्हटलं की त्याच्यामध्ये वॉटर ऍड केलेलं आहे, पक्क लक्षात ठेवा. धिस स्टेट इज इंडिकेटेड बाय AQ आफ्टर देअर फॉर्म्युला. त्यांच्या फॉर्म्युल्याच्या नंतर काय लिहायचं, फक्त AQ लिहायचं. दस द इक्वेशन टू, मगाशी आपण जे इक्वेशन बघितलं ते आता थोडंसं त्याच्यामध्ये बदल केलाय. पण पहिल्यांदा फक्त CuSO4 झिंक ZnSO4 Cu आणि एरो एवढंच लिहिलं होतं. आता CuSO4च्या पुढे ॲक्वियस लिहिलंय, झिंकच्या पुढे सॉलिड, ZnSO4च्या पुढे ॲक्वियस, कॉपरच्या पुढे सॉलिड लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांच्या फिजिकल स्टेट्स सुद्धा आता मेन्शन केलेल्या आहेत. When heat is to be given from outside to bring about a reaction, it is indicated by the sign delta written above the arrow. आता बऱ्याचशा रिएक्शन्स अशा आहेत की त्याच्यामध्ये हीट एनर्जी द्यावी लागते. जर तुम्ही हीट एनर्जी दिलेली असेल तर ते कशानं दाखवायचं, या डेल्टानं दाखवायचं. ह्याला डेल्टा असं म्हणतात. आणि तो कुठं दाखवायचा, एरोच्या वरती. एरोच्या वरती असा डेल्टा दिसला की ओळखायचं की याच्यामध्ये हिटिंग करावं लागेल, त्याशिवाय काही रिएक्शन प्रोसीड होत नाही. स्लेक्ड लाईम इज फॉर्म्ड ऑन हिटिंग लाईमस्टोन इज रिटन ॲज फॉलोज. हे लाईमस्टोन आहे. फॉर्म्युले लक्षात ठेवा, त्यांची नावं लक्षात ठेवा. ही नावं 11वीत 12वीत सगळीकडे येणार, त्यावर फॉर्म्युलेच माहित नसतात आम्हाला. आणि हे तयार झालेलं आहे स्लेक्ड लाईम उजव्या बाजूला. त्याला हीट केलेलं आहे त्यामुळे हे या पद्धतीने. CO2 आहे, इथं तुम्ही गॅसियस स्टेट लिहिलं तरी चालेल. गॅसियस स्टेट लिहायचं नसेल तर मग हे असं लिहावं लागतं. कुठलेही दोन्हीपैकी कोणतंही एक मी तर गॅसियस स्टेट लिहितो इथं. सिमिलरली heat released during a reaction between aqueous solution of copper sulfate and zinc dust is indicated as follows. हीट जर रिएक्शन मध्ये रिलीज होत असेल, म्हणजे हीट बाहेर टाकली जात असेल, तर ही हीट प्रोडक्ट मध्ये उजव्या बाजूला सगळ्यात शेवटी इथं लिहिलेली आहे. हे पण तुम्ही दाखवू शकता. इट इज नेसेसरी टू फुलफिल सर्टन कंडिशन्स लाईक स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट एटसेट्रा टू ब्रिंग अबाउट सम रिएक्शन्स. काही सर्टन कंडिशन्स आपल्याला त्या ठिकाणी मेंटेन कराव्या लागतात. ठराविक टेम्परेचर पाहिजे, प्रेशर पाहिजे, कॅटलिस्ट पाहिजे, तरच त्या रिएक्शन्स घडून येतात, नाही तर रिएक्शन्स होत नाहीत. दीज कंडिशन्स आर इंडिकेटेड बिलो और अबव द एरो इंडिकेटिंग डिरेक्शन ऑफ द रिएक्शन. मग या ज्या काही कंडिशन्स आहेत त्या एरोच्या ठिकाणी तुम्हाला मांडाव्या लागतात. त्या एरोच्या वरती लिहा, खाली लिहा, जसं तुम्हाला त्या ठिकाणी जमेल तसं त्या ठिकाणी कंडिशन्स मेन्शन करत चला, इम्पॉर्टंट आहे ते. फॉर एक्झाम्पल, रिएक्शन ऑफ ए व्हेजिटेबल ऑइल takes place at a temperature of 60 degrees centigrade with hydrogen gas in presence of nickel catalyst and is written as follows. हे जे व्हेजिटेबल ऑइलची जी रिएक्शन आहे हायड्रोजन गॅस बरोबर, त्याचं टेम्परेचर मेंटेन करावं लागतं 60 डिग्री सेंटीग्रेड. त्यानंतर कॅटॅलिस्ट लागतो, निकेल कॅटॅलिस्ट. इथं एरो असा पूर्ण करून घ्या. आणि मग त्याचं कन्व्हर्शन वनस्पती घी म्हणजे डालडा, त्याच्यामध्ये याचं कन्व्हर्शन होतं. हे सॉलिड स्टेटमध्ये आहे. ऑइल जे आहे ते लिक्विड स्टेटमध्ये, हायड्रोजन गॅसियस स्टेटमध्ये. असा हळूहळू सगळ्या रिएक्शन्स तुम्हाला डिटेलमध्ये मांडाव्या लागतील. मग त्याच्यामध्ये टेम्परेचर आलेलं आहे आता नवीन आणि कॅटॅलिस्ट पण आलेलं आहे.
special information or names of reactants or products are written below their formulae. जे महत्वाचे प्रोडक्ट्स आहेत, रिएक्टंट्स आहेत, त्यांच्याबद्दलची काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल किंवा त्यांची विशिष्ट प्रकारची जी काही अगदी वेगळे रिएक्टंट प्रोडक्ट असतील, तर त्यांची नावं त्या ठिकाणी लिहिणं सुद्धा गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, कॉपर ऑन रिएक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड, इथं बघा कॉन्सन्ट्रेटेड आलं, तर हे कॉन्सन्ट्रेटेड तुम्हाला इथं लिहावं लागेल. HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड तुम्ही कसलं घेतलंय, कॉन्सन्ट्रेटेड घेतलंय का डायल्यूट घेतलंय हे सांगावं लागेल. इट गिव्ज रेडिश कलर्ड पॉइझनस नायट्रोजन डायऑक्साइड गॅस. या रिएक्शन मध्ये NO2 तयार होतो. हा रेडिश कलर्ड पॉइझनस नायट्रोजन डायऑक्साइड गॅस आहे. However, on a reaction with dilute nitric acid, the product formed is nitric oxide gas. मात्र हीच रिएक्शन जर डायल्यूट नायट्रिक ऍसिड बरोबर जर केली तर मग मात्र तिथं नायट्रिक ऑक्साइड गॅस फॉर्म होतो. इथं मात्र NO नायट्रिक ऑक्साइड तयार होतं. मगाशी NO2 नायट्रिक डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, त्यामुळे इथं फरक आहे बघा. हा आहे. तर आपण एक काम करूया, ह्या दोन्ही रिएक्शन्स एकत्र घेतो. एकच मिनिट. आता या दोन रिएक्शन्स बघून घ्या, 7 आणि 8 दोघांना एकत्र घेतलेलं आहे. तर इथं फक्त बदल आहे, हे कॉन्सन्ट्रेटेड आहे, हे डायल्यूट आहे. प्रोडक्ट मध्ये बघा, हा प्रोडक्ट सेम आहे, वॉटर आहे, हे पण सेम आहे. इथं ट्वाइस NO2 आहे, इथं ट्वाइस NO आहे. हे आहे नायट्रिक ऑक्साइड आणि हे आहे नायट्रोजन डायऑक्साइड गॅस. हा रेडिश पॉइझनस नायट्रोजन डायऑक्साइड गॅस आहे. हा नायट्रिक ऑक्साइड गॅस, त्याच्याकडे तशा प्रॉपर्टीज नाहीत. त्यामुळे इथं कॉन्सन्ट्रेटेडचं जर डायल्यूट केलं तर हा फरक पडतो. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. रिएक्शनचं सुद्धा सेपरेटली विचारू शकतात. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड अँड डायल्यूट HNO3 ऑन कॉपर, असं विचारलं तर ह्या दोन रिएक्शन्स तुम्हाला वेगवेगळ्या सांगता आल्या पाहिजे. पुढची रिएक्शन बघा, रिएक्शन ऑफ सोडियम क्लोराईड विथ सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड यांची रिएक्शन होऊन सिल्वर क्लोराईडचा व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म होतो, म्हणून इथं डाऊनवर्ड एरो दाखवला जातो. म्हणजे हे सिल्वर क्लोराईड सॉलिड फॉर्मॅट मध्ये असतं. NaNO3 सोडियम नायट्रेट त्या ठिकाणी तयार होतं. तर याच्यातलं जे सिल्वर नायट्रेट आहे, सिल्वर नायट्रेट म्हणजे हे AgNO3, इट इज युज्ड इन द वोटर्स इंक. मतदान केल्यानंतर जी शाई लावली जाते, ती वोटर्स इंक जी आहे ती तयार करण्यासाठी या सिल्वर नायट्रेटचा उपयोग होतो. हा अतिशय महत्वाचा आणि स्पेसिफिक यूज आहे. हे लक्षात ठेवा. MCQ मध्ये रिकाम्या जागा भरा वगैरे किंवा स्पेसिफिकली 1 मार्काचा क्वेश्चन सेपरेट याच्यावरती विचारू शकतात आणि त्याची ही रिएक्शन पण बघून ठेवा. त्याच्या पुढचा पॉइंट आहे बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. आता तुम्हाला एखादं केमिकल रिएक्शन दिली जाईल आणि ती बॅलन्स पाहिजे. कुठलीही केमिकल रिएक्शन ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे बॅलन्स्ड असली पाहिजे. जर ती नसेल तर ती तुम्हाला बॅलन्स करावी लागेल. बघा काय म्हटलं याच्यात, बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. द नंबर ऑफ atoms ऑफ द एलिमेंट्स इन द रिएक्टंट्स in this equation is the same as the number of atoms of those elements in the products. तुम्ही कुठलाही त्याच्यातला एलिमेंट कन्सिडर करा, रिएक्टंटच्या बाजूला जेवढे नंबर ऑफ ऍटम्स असतील तेवढेच नंबर ऑफ ऍटम्स कुठं पाहिजे, प्रोडक्ट्सच्या बाजूला पाहिजे. हे जर असेल असं प्रत्येकासाठी झालं पाहिजे बरं का.
असं जर झालं तर ती रिएक्शन बॅलन्स्ड आहे. सच ॲन इक्वेशन ऑर अ रिएक्शन इज कॉल्ड balanced equation or balanced reaction. If the number of atoms of each element is not the same on the two sides of an equation, it is called an unbalanced equation. आणि जर हे इक्वल नसतील तर त्याला अनबॅलन्स्ड इक्वेशन असं म्हणतात. In any reaction, the total mass of each of the elements in the reactants is the same as the total mass of each of the respective elements in the product. तर त्याच्यावरून त्यांनी मास पण सांगितलंय. रिएक्टंटच्या बाजूला प्रत्येक इलेमेंटचं टोटल मास आणि प्रोडक्ट साइडला त्याच रिस्पेक्टिव्ह इलेमेंट्सचं टोटल मास हे सेम असतं. दिस इज in accordance with law of conservation of mass. यालाच काय म्हणतात, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. वेगवेगळे लॉज आहेत, त्या लॉ मध्ये हा लॉ जो आहे तो या रिएक्शन साठी ऍप्लिकेबल आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. आता आपल्याला हे केमिकल रिएक्शन बॅलन्स करायचे आहे, त्याच्यासाठी काय स्टेप्स आहेत बघा. स्टेप्स इन बॅलन्सिंग अ केमिकल रिएक्शन. A chemical equation is balanced step by step. काही ठराविक स्टेप्स आहेत त्या वापराव्या लागतील. A trial and error method is used for this purpose. ट्रायल अँड एरर मेथड करून बघावी लागेल, म्हणजे काही ठराविक स्टेप्स कराव्या लागतील. कधी 1 न मल्टिप्लाय, 2 न मल्टिप्लाय, 3 न मल्टिप्लाय, असं ज्या पद्धतीनं असेल. काही वेळेला डिव्हाइड करावं लागेल, चेक करून बघावं लागेल तुम्हाला सारखं त्या ठिकाणी. So consider the following equation as an example. एक त्यांनी एक्झाम्पल इथं कन्सिडर केले. सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 इथं घेतलेला आहे. सोडियम सल्फेट, त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, Na2SO4 आणि वॉटर म्हणजे H2O. आता हे इक्वेशन जे आहे, आता याच्यामध्ये बघा, डाव्या बाजूला सोडियमचा एकच ऍटम आहे, उजव्या बाजूला 2 ऍटम आहेत. याचा अर्थ हे बॅलन्स्ड नाही. सगळ्यांचं प्रॉपर बॅलन्सिंग पाहिजे. ऑक्सिजन बघा, 1 आहे, इथं 4, म्हणजे टोटल 5 झाले. इथं 4 आणि 1, ऑक्सिजन बॅलन्स्ड आहे, ठीक आहे. हायड्रोजन बघा, इथं H2 आणि हा एक H, 3 पाहिजे, तिथं 2च हायड्रोजन. त्यामुळे हे इक्वेशन बॅलन्स्ड नाही. चेक whether the equation 10 is balanced or not by comparing the number of atoms of the various elements present on the two sides of the equation. आता आपण चेक केलेलं आहे. The number of atoms of all the elements on two sides is not the same. ते काही सेम नाही आहे. It means that the equation 10 is not balanced. याचा अर्थ हे इक्वेशन बॅलन्स्ड नाही. आता मला ते काय करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे. तर ही ओरिजिनल रिएक्शन इथं आहे. आता पुढची स्टेप बघा. इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट बॅलन्सिंग अन इक्वेशन फ्रॉम द कंपाऊंड विच कंटेन्स द मॅक्सिमम नंबर ऑफ ॲटम्स. अशा कंपाऊंड पासून स्टार्ट करा की ज्याच्यात नंबर ऑफ ॲटम्स सगळ्यात जास्त आहेत. इथं सगळ्यात जास्त ॲटम्स Na2SO4 मध्ये आहेत, H2SO4 मध्ये आहेत. Also, it is convenient to first consider that element in this compound which has unequal number of atoms on the two sides. Na2SO4 मध्ये बघा, Na चे 2 ॲटम्स आहेत सोडियमचे, इकडे एकच ॲटम आहे. मग काम करूया, इथं 2 आहेत ना, इकडे पण 2 करून घ्यायचे आहेत. याचा अर्थ या पूर्ण इक्वेशनला ह्याच्यामध्ये NaOH ला इथं 2 न मल्टिप्लाय करून घ्या. इथं 2 आहेत, इथं 2 करण्यासाठी ह्या NaOH ला 2 न मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय 2 टू बॅलन्स द नंबर ऑफ सोडियम ॲटम्स. हे बघा, इथं मल्टिप्लाय करून घेतले. बाकी सगळं तसंच ठेवलं. आता परत एकदा जर तुम्ही चेक केलं तर आता तुमच्या असं लक्षात येईल की आता सोडियमचं काम झालेलं आहे. आता बाकीचं चेक केलं पाहिजे मला. नाउ बॅलन्स द हायड्रोजन नंबर ॲज इट रिक्वायर्स ए स्मॉलर फॅक्टर. ठीक आहे, बघा हायड्रोजन इथे किती आहेत, इथं 2 आहेत, इथं 2, 4 आहेत, इथं 2च आहेत उजव्या बाजूला, म्हणजे डाव्या बाजूला हे 2 आणि हे 2, 4 हायड्रोजन आहेत.
उजव्या बाजूला 2च आहेत, तर ह्याला 2 न मल्टिप्लाय करा. इथं 2 न मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. आता ही रिएक्शन बघा, ह्याच्यात आणि ह्याच्यात फक्त इथं ट्वाईस तेवढं वाढवलेलं आहे. आता बघा बरं, सोडियमचा विषय संपला. ऑक्सिजन इथं 2 आहेत आणि हे 4 आहेत, म्हणजे 6. हे 4 आणि हे 2, 6. ऑक्सिजनचा पण विषय संपला. हायड्रोजन बघा आता किती आहेत, 2 आणि हे 2. तर 2 ने ह्याला पण मल्टिप्लाय करायचं. त्यामुळं हे 2 आणि हे 2 असे मिळून 4. तसं इथं ट्वाईस H2 म्हणजे हायड्रोजन पण इथं 4. आता हे इक्वेशन बॅलन्स झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीनं सुद्धा बॅलन्स केलं तरी चालेल. ह्यांच्याच नियमातनं गेलं पाहिजे असं काही नाही आहे. त्याला फक्त थोडंसं प्रॅक्टिस करावं लागेल. मात्र प्रॅक्टिस करा, ते आरामात तुम्हाला नक्की जमेल आणि जमलं पाहिजे, कारण हे महत्वाचं आहे. रिएक्शन बॅलन्स्ड लिहिता आली पाहिजे. त्याच्या पुढचा पॉइंट आहे टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन्सचे प्रकार सांगितलेले आहेत. केमिकल रिएक्शन्स आर क्लासिफाईड इनटू फॉलोइंग 4 टाइप्स. एकूण 4 टाइप्स त्यांनी दिलेले आहेत. इन अकॉर्डन्स विथ नेचर अँड नंबर ऑफ रिएक्टन्ट्स अँड द प्रोडक्ट्स. रिएक्शन कोणत्या प्रकारची आहे, त्याचं नेचर काय आहे, आणि नंबर ऑफ रिएक्टन्ट्स आणि प्रोडक्ट्स किती असतात, त्यानुसार त्यांनी टाईप सांगितलेले आहेत. पहिला प्रकार आहे कॉम्बिनेशन रिएक्शन. याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिएक्टंट असतात. प्रोडक्ट मात्र एकच असतो. म्हणजे इथं संख्येचा विचार केलेला आहे. when two or more reactants combine in a reaction to form a single product, it is called a combination reaction. 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिएक्टंट्स कंबाईन होतात आणि एकच प्रोडक्ट तयार होतो. इथं बघा, अमोनिया, हायड्रोजन क्लोराईड, अमोनियम क्लोराईड तयार होते. मॅग्नेशियम ऑक्सिजन MgO, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे स्लेक्ड लाईन H2O बरोबर तयार होते कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस थोडी हीट एनर्जी त्या ठिकाणी बाहेर पडते. त्यामुळे डाव्या बाजूला तुम्हाला 2-2 रिएक्टंट्स दिसत आहेत, उजव्या बाजूला मात्र एकच प्रोडक्ट तुम्हाला दिसतोय. त्याच्या पुढचा टाईप आहे डिकम्पोजिशन रिएक्शन. डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये काय होतं, एका रिएक्टंटला ब्रेक केलं जातं आणि त्याच्यापासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळतात. द केमिकल रिएक्शन इन विच 2 or more products are formed from a single reactant is called decomposition reaction. एका रिएक्टंट मॉलिक्यूल पासून 2 किंवा 2 पेक्षा जास्त प्रोडक्ट फॉर्म होतात, त्याला डिकम्पोजिशन म्हणायचं. डिकम्पोजिशन मध्ये एक मोठा मॉलिक्यूल असतो, तो ब्रेक होऊन त्याच्यापासून छोटे छोटे मॉलिक्युल्स, कंपाऊंड्स, प्रोडक्ट्स हे वेगवेगळे तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. पहिली रिएक्शन बघा, शुगरला हीट केलेलं आहे, कार्बन आणि वॉटर असं सेपरेट त्याच्यातून झालेलं आहे. त्यानंतर CaCO3 चं ब्रेक केलेलं आहे कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2 मध्ये. रिएक्शन्स बघून ठेवा. शुगर ची रिएक्शन जी आहे ती इम्पॉर्टंट, काही परीक्षेमध्ये विचारू शकतात, त्यामध्ये तयार करून ठेवा. डिकम्पोजिशनची आणखीन एक रिएक्शन आहे, ट्वाईस H2O2 म्हटले. हे हायड्रोजन पेरॉक्साईड आहे, त्याच्यापासून वॉटर आणि ऑक्सिजन हे घटक सेपरेट होतील. ही डिकम्पोजिशनची रिएक्शन. त्याच्यानंतर वॉटर डिकम्पोजेस इनटू हायड्रोजन अँड ऑक्सिजन गॅसेस ऑन पासिंग इलेक्ट्रिक करंट थ्रू ऍसिड्युलेटेड वॉटर. इथं वॉटर दाखवलेलं आहे H2O, त्याचं कन्व्हर्शन हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅसेस मध्ये होतं. त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट पास करावं लागेल आणि त्या वॉटरमध्ये थोडं ऍसिड ऍड करावं लागतं. ऍसिड्युलेटेड वॉटर असं म्हटलंय. This decomposition takes place by means of electrical energy called as electrolysis. या डिकम्पोजिशन साठी त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट पास केला जातो, त्याला इलेक्ट्रोलिसिस असं म्हणतात. ही त्याची रिएक्शन. मेनी डिग्रेडेशन प्रोसेस टेक प्लेस इन द नेचर सराउंडिंग अस. आपल्या आजूबाजूला निसर्गामध्ये सुद्धा या डिग्रेडेशनच्या, डिकम्पोजिशनच्या प्रोसेसेस होत असतात.
ऑर्गॅनिक वेस्ट इज डिकम्पोज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स. जे सूक्ष्म जीव जे आहेत ते काय करतात, ऑर्गॅनिक वेस्टचं डिकम्पोजिशन करतात. अँड ॲज अ रिझल्ट मॅन्युअर अँड बायोगॅस आर फॉर्मड. बायोगॅस इज युज्ड ॲज अ फ्युएल. खत तयार होतं, बायोगॅस तयार होतो. त्यापैकी बायोगॅसचा वापर आपण फ्युएल म्हणून करतो. त्याच्यामध्ये सुद्धा डिकम्पोजिशनची रिॲक्शन आहे. त्याचा पुढचा रिॲक्शनचा प्रकार आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन of a less reactive element in a compound is taken by another more reactive element by formation of its own ions is called displacement reaction. म्हणजे ज्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे तो ज्याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे त्याला तिथून डिस्प्लेस करतो. आता ही रिॲक्शन बघा, CuSO4 झिंक हे आपण आधी बघितलेले आहे. तर याच्यापासून ZnSO4 तयार होते. याचा अर्थ झिंकची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, ते या कॉपरला इथून डिस्प्लेस करतं. ते तिथं स्वतः जाऊन बसताना कॉपर बाजूला होतं. मग इथं काय होतं, आयॉन ऑफ ए लेस रिॲक्टिव्ह इलेमेंट इन कंपाऊंड, याच्यातलं कॉपरची रिॲक्टिव्हिटी कमी आहे. त्याचा आयॉन कोण होणार, कॉपरचा आयॉन आहे Cu++. त्या ठिकाणी झिंकचा आयॉन म्हणजे Zn++ हा तिथं जाऊन बसतो आणि त्याच्यापासून ZnSO4 तयार होतं. अशा प्रकारचं जर रिॲक्शन असेल तर त्याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता त्याच्यातलाच पुढचा प्रकार आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. द रिॲक्शन इन विच द आयॉन्स इन द रिॲक्टन्स आर एक्सचेंज्ड टू फॉर्म ए प्रेसिपिटेट आर कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्याच्यातले आयॉन्स इंटरचेंज होतात. ते बघा, Ag आणि Na असे इंटरचेंज झालेले आहेत असं म्हटलं तरी चालते. NO3 आणि Cl हे इंटरचेंज झालेले आहेत तर असं म्हटलं तरी पण चालेल. बघा त्याच पद्धतीने मिळते का नाही तुम्हाला. फक्त याच्यामध्ये तुम्हाला सिल्व्हर क्लोराईडचा व्हाईट प्रेसिपिटेट तुम्हाला बघायला मिळतो. मग ही रिॲक्शन बघून ठेवा काय आहे ते. हे डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे तुम्ही इथं असं म्हणू शकताय, हे Ag+ आणि Na+ हे डिस्प्लेस झालेले आहेत. NO3 आणि NO3- आणि Cl- हे सुद्धा डिस्प्लेस झालेले आहे असं म्हटलं तरी पण चालेल. म्हणून त्याला नाव काय दिलंय त्यांनी, डबल डिस्प्लेसमेंट असं नाव दिलेलं आहे. त्याच्या पुढचा पॉइंट आहे एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस. इम्पॉर्टंट माहिती असू देत ही नावं. Heat from outside is absorbed during some physical changes. काही फिजिकल चेंजेस मध्ये हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते. फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस, डिझोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. आईस मेल्ट होतो, हीट एनर्जी सराउंडिंग कडून ऍब्सॉर्ब करतं आणि आईसचं कन्व्हर्शन लिक्विड वॉटर मध्ये होतं. डिझोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते. देअरफोर दीज आर एंडोथर्मिक प्रोसेसेस. ज्या प्रोसेसमध्ये हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते त्याला एंडोथर्मिक प्रोसेस म्हणायचं. ऑन द अदर हँड हीट इज गिव्हन अवे ड्युरिंग सम फिजिकल चेंजेस. काही फिजिकल चेंजेस मध्ये हीट एनर्जी बाहेर टाकली जाते. फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. लिक्विड वॉटरचं कन्व्हर्शन आईस मध्ये करायचं, हीट एनर्जी बाहेर टाकली जाते. डिझोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर, NaOH वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतं त्यावेळेला सुद्धा हीट एनर्जी बाहेर टाकली जाते. दीज आर एक्झोथर्मिक प्रोसेसेस. यांना एक्झोथर्मिक प्रोसेस असं म्हणतात. याचा अर्थ एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये हीट इज रिलीज, हीट एनर्जी बाहेर टाकली जाते. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट गोष्टी आहेत या. इन द प्रोसेस ऑफ डायल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड विथ वॉटर H2SO4. याचं जर तुम्ही डायल्युशन जर केलं, व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज लिबरेटेड. प्रचंड प्रमाणात हीट एनर्जी बाहेर टाकली जाते. ऍज अ रिझल्ट वॉटर गेट्स इव्हॅपोरेटेड इन्स्टंटेनियसली.
आणि या जी हीट एनर्जी बाहेर टाकली जाते त्याच्यामुळे वॉटरचं इव्हॅपरेशन होतं, व्हेपरमध्ये कन्व्हर्शन होतं. इफ इट इज पोअर्ड इन टू द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड इट मे कॉज अन ऍक्सिडंट. आणि जर तुम्ही पाणी डायरेक्ट सल्फ्युरिक ऍसिड मध्ये जर ऍड केलं तर हे जे काही प्रचंड प्रमाणात हीट एनर्जी जनरेट होते त्याच्यामुळं ऍक्सिडेंट क्रिएट होऊ शकतो. म्हणून तर ऍसिड बरोबर जे काही काम असेल ते फार काळजीपूर्वक करावं लागतं. टू अवॉइड, तर ह्या गोष्टी अवॉइड करायच्या असतील तर त्यांनी काय सांगितले बघा, टू अवॉइड धिस required amount of water is taken in a glass container and a small quantity of concentrated sulfuric acid at a time is added with stirring. स्टरिंग म्हणजे ढवळणे. म्हणजे यांनी काय सांगितले बघा, पाणी घ्या, पाण्यामध्ये ऍसिड थोडं थोडं ऍड करायचंय. काय सांगितले, पाणी घ्यायचं कंटेनरमध्ये आणि त्याच्यामध्ये ऍसिड थोडं थोडं ऍड करायचं. ती जास्त सोपी पद्धत आहे, म्हणजे त्याच्यात रिस्क नाहीये. पण जर तुम्ही ऍसिड मध्ये पाणी ऍड केलं तर मग मात्र ते डेंजरस आहे. फरक लक्षात येतोय का बघा. आणि ज्या वेळेला तुम्ही रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर कंटेनर मध्ये घेतलं, त्याच्यामध्ये ऍसिड ऍड करताय, तिथं ही प्रोसेस सुरू ठेवायची, स्टरिंग, म्हणजे ते ढवळत राहायचंय. Therefore, only a small amount of heat is liberated at a time. तशा परिस्थितीमध्ये कमी प्रमाणात हीट एनर्जी बाहेर टाकली जाते. त्यामुळे पाणी डायरेक्ट ऍसिड मध्ये ऍड करायचं नाही, तर पाण्यात थोडं थोडं ऍसिड ऍड करायचंय. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन ऑफ KNO3 इन वॉटर, हे पोटॅशियम नायट्रेट आहे, ते जर पाण्यामध्ये तुम्ही डिझॉल्व्ह करणार असाल तर काय होतं बघा, हीट फ्रॉम द सराउंडिंग इज ऍब्सॉर्ब, सराउंडिंग कडून हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते अँड देअरफोर टेम्परेचर ऑफ द रिझल्टिंग सोल्युशन इज लेस. आता जरा विचार करा, KNO3 तुम्ही कशामध्ये ऍड करताय, वॉटरमध्ये. वॉटर कोणत्या टेम्परेचरला असणार आहे, नॉर्मल टेम्परेचरला, रूम टेम्परेचरला असणार. ज्या वेळेला तुम्ही हे पोटॅशियम नायट्रेट वॉटरमध्ये ऍड करता त्यावेळेला ते पोटॅशियम नायट्रेट काय करतं, सराउंडिंग जे वॉटर आहे त्याच्यातनं हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करतं. साहजिकच पाण्यातली हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यामुळं पाण्याचं टेम्परेचर कमी होतं अँड देअरफोर द टेम्परेचर ऑफ द रिझल्टिंग सोल्युशन इज लेस. द प्रोसेस इन विच हीट इज ऍब्सॉर्ब्ड फ्रॉम द आउटसाइड इज कॉल्ड एंडोथर्मिक प्रोसेस. द करेक्ट डेफिनेशन आहे ही एंडोथर्मिक प्रोसेस, ज्याच्यात हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते. When solid NaOH is dissolved in water, heat is given out. ज्यावेळेला तुम्ही सॉलिड सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यामध्ये ऍड करता त्यावेळेला त्याच्यातून हीट एनर्जी बाहेर टाकली जाते अँड देअरफोर द टेम्परेचर इन्क्रीजेस, त्यामुळे टेम्परेचर वाढतं. द प्रोसेस इन विच हीट इज गिव्हन आउट इज कॉल्ड एक्झोथर्मिक प्रोसेस. ज्या प्रोसेसमध्ये हीट एनर्जी बाहेर टाकली जाते त्याला एक्झोथर्मिक प्रोसेस असं म्हणतात. परत आणि पुढे तोच पॉइंट दिलाय छोटासा. ड्युरिंग एक्झोथर्मिक केमिकल रिएक्शन्स हीट इज गिव्हन अवे व्हेन रिएक्टंट्स आर ट्रान्सफॉर्म्ड इन टू द प्रोडक्ट्स. आता हे फक्त हीट कोणत्या बाजूला दाखवायचे ते बघायचंय. एक्झोथर्मिक मध्ये हीट एनर्जी तुम्हाला प्रोडक्टच्या बाजूला मिळते, रिएक्टंटचं कन्व्हर्शन प्रोडक्ट मध्ये होतं आणि हीट एनर्जी बाहेर टाकली जाते. मग तशा परिस्थितीमध्ये हीट एनर्जी तुम्ही कुठं दाखवायची आहे, प्रोडक्टच्या बाजूला दाखवायची आहे. त्याला एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणाय. एंडोथर्मिक मध्ये काय होतं, हीट ऍब्सॉर्ब केली जाते. ड्युरिंग एंडोथर्मिक केमिकल रिएक्शन्स हीट इज आयदर ऍब्सॉर्ब्ड फ्रॉम द सराउंडिंग्स or has to be supplied continuously from outside. त्यामुळं हीट एनर्जी दिल्याशिवाय ती रिएक्शनच होत नाही, म्हणजे तुम्हाला हीट एनर्जी रिएक्टंटच्या बाजूला दाखवावी लागेल. ते कशामध्ये असेल, एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये असेल. त्यामुळे हिथं फक्त त्यांनी नोटेशन मध्ये
हीट एनर्जी कोणत्या बाजूला दाखवायची आहे एवढं सांगितलं. हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केल्याशिवाय रिॲक्शन होत नसेल, एंडोथर्मिक रिॲक्शन, तिथं हीट एनर्जी रिॲक्टंट मध्ये दाखवा. रिॲक्टंट्सनी हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली, प्रोडक्ट तयार झाले, हीट एनर्जी बाहेर टाकली गेली, तर ती एक्झोथर्मिक रिॲक्शन. तशा परिस्थितीमध्ये हीट एनर्जी तुम्हाला प्रोडक्ट्स मध्ये दाखवावी लागेल. हे लक्षात ठेवा, हे परत पुढे लागणार आहे. 11वी 12वी मध्ये ह्या हीट एनर्जीच्या व्हॅल्यूज आहेत, त्यांच्यावरचे प्रॉब्लेम्स आहेत, बरंच काम त्या ठिकाणी करावं लागेल.